आता एक थोड्याच वेळात आता कथेला सुरुवात होईल आणि आज 5वा दिवस आहे पहा. उद्या 6वा आणि गुरुवारी काला होईल. तर आज 5व्या कथा आहे. झाकी पण सुंदर अशी झाकी पण होणार आहे. घेतलेला आहे आणि चांगदेव महाराज ज्ञानेश्वर महाराजांच्या भेटीसाठी येत आहेत लक्षात ठेवा. या ठिकाणी दिव्य झाकी आपल्याला पाहिजे. चांगदेव महाराज आता वाघावर बसून येत आहे. हातामध्ये शिष्य मंडळी चांगदेव महाराज बसून आले बा. चांगदेव महाराजांचा जयजयकार करणारे शिष्य मंडळी शिष्य मंडळी चांगदेव महाराजांचा जयजयकार सर्व येत आहेत. वाघावर बसून येत आहेत आणि वाघावर बसून आल्यानंतर त्या ठिकाणी चांगदेव महाराज वाघावर बसून येत आहेत. आकाश मार्गाने चांगदेव महाराज येत होते. आळंदीला कळाली ही बातमी. ही चार भावंड सकाळी त्या ठिकाणी आपली तोंड धुत होती. तोंड भिंतीवर बसली. चांगदेव महाराज की आणि असा चांगदेव महाराजांचा इतका जयजयकार. आणि मुक्ताई भिंतीवर बसलेली होती. सकाळी भिंतीवर त्यांना सांगितलं की चांगदेव वाघावर बसून येत आहे. तर माझ्या ज्ञानोबारायांनी वाघाला माझे ज्ञानोबाराय भिंतीवर बसून त्या ठिकाणी आलेले आहेत आणि चांगदेव महाराज ते कोण आलेले आहेत. चांगदेव महाराजांना अभिमान जगात झाला. आपण सजीवावर सत्ता करू शकतो. माझे ज्ञानोबा Thank you.
सर्वांनी टाळे वाजवा या सर्व काय चांगदेवांचं पात्र मस्त बनलंय. सापाचा चाबूक हातामध्ये, साप सोडू नका बरं का. इथं कालच माणसं सर्व घाबरलेली आहे आणि त्या ठिकाणी सर्व ते चांगदेवांच्या वशामध्ये आहे. आणि शिष्य इतके तयार केले चांगदेवांनी की इतके मस्त घोषणा देत होते. वा 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 वा, चांगल्या चांगदेवांच्या घोषणा देत या ठिकाणी सर्व शिष्य मंडळींनी चांगदेवांना इथे आणलेलं आहे. ज्यांनी आपल्याला वाघ उत्पन्न केला त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. दादांनी त्यांचे असणारे त्या ठिकाणी गावठी असणारे त्यांना सांगितलं दादांनी आणि वाघ उत्पन्न झाला. भिंत बनवली. हे 14 भावंड आणि ज्यांच्याकडे ही दृष्टी आहे ते आमचे सुरेश महाराज, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. महाराजांची नजर लागते, नजर, आणि ती नजर आमच्या महाराजांकडे आहे. लक्षात ठेवा, आमच्या सुरेश महाराजांकडे. आणि म्हणून सुरेश महाराजांना खूप खूप धन्यवाद. या ठिकाणी असे बोलके पात्र यांनी बनवलेले आहे. काय पात्र आहेत लक्षात ठेवा. आपल्या या शिवचिदंबर स्वामीजींच्या या पवित्र प्रांगणामध्ये आपल्या गुरुवर यांच्या म्हणजे दादांच्या आशीर्वादानं ही चालू असलेली भव्य आणि दिव्य अशी भावकथा. आणि या भावकथेमध्ये आज या ठिकाणी तुम्ही सर्वजणाला मातृवर्ग पितृवर्ग ज्या ज्या ठिकाणी आला, ज्या श्रद्धेला आला त्या श्रद्धेला आमचं वंदन आहे. या ठिकाणी आमच्यावर नितांत प्रेम करणारे आमचे या ठिकाणी सागर देवीचे मालक असणारे चव्हाण महाराज आले, त्यांना मी धन्यवाद देतो. या ठिकाणी आमच्यावर नितांत प्रेम करणारे आमचे गोरपडे आबा असतील, त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. हा सर्व सुंदर या ठिकाणी या झाकीमध्ये आमचे असणारे बाबा गायकवाड असतील, सर्वजण या ठिकाणी आले, त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो. या ठिकाणी आमचे राधाकृष्ण महाराज खामकर फार धावपळ, परंतु यावर्षी दादांचा आणि महाराजांचा मानस होता की नवीन काहीतरी ऐकायला भेटावं. माऊलींचं चरित्र आपल्याला आळंदी फार जवळ आहे आणि चरित्र ज्ञात असलं तरी पण अजून अधिक ज्ञात व्हावं या हेतून हा मानस या ठिकाणी दादांनी या ठिकाणी पूर्ण आयोजन केलं. आम्हा सर्व गुरुजन मंडळींना महाराजांनी बोलवलं, त्याबद्दल महाराजांचा मनापूर्वक आभार व्यक्त करतो. आणि उद्या ही जी पात्र आहे ही महाराजांनी कौतुकच केलेलं आहे. खरं म्हणजे हे एवढं सोपं नाहीये. ही भूमिका अंगामध्ये येण्याकरता इथं आल्यानंतर तो भाव त्यांच्या अंतःकरणामध्ये निर्माण होतो आणि आपल्याला सुद्धा बघताना तो भाव अंतःकरणामध्ये साक्षात ज्ञानोबा आहे, मुक्ताबाई आहे, निवृत्तनाथ आहे, सोपान काका आहे, हा भाव आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण होतो. कारण की महाराज कथा सांगत असताना काहींच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहतात. याचा अर्थ ज्ञानोबांची कथा आपल्या हृदयापर्यंत पोहोचते आणि हे जे सामर्थ्य आमच्या महाराजांचं आहे. कारण की आपल्या अंतःकरणाचा ठाव घेणारे माऊलीचं चरित्र आणि त्याच श्रद्धेनं त्याच भावनेनं तुमच्या अंतःकरणापर्यंत पोहोचेल असा गाढा अभ्यास महाराजांचा असल्यामुळं या ठिकाणी या कथेचं आयोजन दादांनी केलं. दादांनाही मनपूर्वक आभार आहे. आणि उद्या शिवचिदंबर स्वामींचा हा दरबार आहे आणि म्हणून महाराज या ठिकाणी स्वामीजींचं चरित्र सांगणार आहे आणि त्या चरित्रामध्ये शिवचिदंबर स्वामीचं विवाह या ठिकाणी आपल्याला संपन्न करायचा. आपण मागच्या वर्षी भगवान श्रीकृष्णाचा विवाह संपन्न केला होता, पण या वर्षी साक्षात भगवान शंकराचा विष्णूचा अवतार शिवचिदंबर स्वामी असे आमचे विनायक काका, गायकवाड काका हे आमचा सत्संग चालतो. हा बांदल काका. आणि खरं म्हणजे या जागेमध्ये पूर्ण जे मार्गदर्शन असेल किंवा जे जे साहित्य लागेल ते मी प्रत्येक गोष्ट आमच्या विनायक काकाला सांगतो. आणि विनायक काका म्हणतात, महाराज तुम्ही काळजी करू नका, हा दादांचा शब्द कोणीच खाली पडू देत नाही. दादांनी जर फोन केला की समोरचा व्यक्ती नाही म्हणत नाही म्हणून वाघ उपलब्ध करून दिला. दादांनी लगेच फोन केला की वाघ उपलब्ध झाला. मला का वनातून आलं तर कोण थांबणार नाहीये, जंगलातून जर वाघ आला तिथे काही कथा ऐकणार नाहीये. पण साक्षात वाघ या ठिकाणी उपलब्ध करून दिला, त्यांना धन्यवाद आहे. आमचे चांगदेव महाराज, सर्व शिष्य मंडळी, चारही भावंड तुम्ही पाहून प्रसन्न झाला असाल. आणि उद्या शिवचिदंबर स्वामीचं विवाह संपन्न करायचा आहे. मग लग्न म्हटलं की जसं आपण आपल्या व्यवहारातले नातेवाईकाचे लग्न लावायला जातो, सोबत काहीतरी नेतो की इकडं नाही का. कोणी फ्रीज, सोफा सेट, पलंग, पंखा, कोणी पैसे नेतं. तर बाकीच्या काही वस्तू आणू नका. शिवचिदंबर स्वामीचा दरबार आहे आणि शिवचिदंबर स्वामी कोणाला काही कमी पडू देत नाही. ह्या दरबारात जो आला, दादा म्हणतात त्यांना स्वामीजी काही कमी पडू देत नाही. पुन्हा मागण्याची इच्छा होत नाही एवढा हा दरबार आहे. आणि खरोखरच
आपण मोठ्या श्रद्धेने या ठिकाणी या दरबारामध्ये येतात। आता आम्ही 4-5 दिवसापासून वास्तव्य करतो। दादाने सांगितलं आम्ही कधी कोणाकडे मागत नाही, पण दादांचा आमचा आज सत्संग झाला। दादाने सांगितलं शिव चिदंबरम स्वामींनी एवढं दिलं की कुणाकडे हात पसरण्याचं पण काम नाहीये आणि कोणाकडे कधी मागत नाही, न मागता देवाने भरपूर दिलंय। आणि म्हणून दादांनी सर्व चरित्र आम्हाला सांगितलं। मग त्याच शिव चिदंबरम स्वामींचा उद्या विवाह संपन्न करायचा, ती झाकीच्या रूपामध्ये आपण संपन्न करणार आहोत। पण आपण येताना रिकाम्या हाताने यायचं नाही, कारण इथं गेल्यानंतर शिव चिदंबरम स्वामी तुम्हाला दुप्पट दिल्याशिवाय राहणार नाही। मग तुम्हाला उद्या काय आणायचं माहिती ना, आता गायकवाड काय आणायचं तुम्हाला? हे कपडे बाकीच्या काही वस्तू आणू नका। येत असताना तुम्हाला यथाशक्ती काय 100 रुपये 500 रुपये 1000 रुपये 200 रुपये 300 रुपये काय तुम्हाला आर्थिक आहेर तुम्हाला या ठिकाणी शिव चिदंबरम स्वामींच्या विवाहामध्ये येता येईल तेवढा तुम्ही उद्या घेऊन यायचा। सूचना समजली की नाही? माझी भाषा समजते ना? आम्ही मराठवाड्यातले नाही का? हा, तर उद्या येताना कोणी रिकाम्या हाताने यायचं नाही। इथं जेवढं देईल त्याच्या दुप्पट शिव चिदंबरम स्वामी तुम्हाला देईल, आणि जो देणार नाही त्याला काही म्हणणार नाही का? पण शिव चिदंबरम स्वामी तुम्हाला अधिक लाभ व्हावा असं वाटत असं तर द्या, नाही का? मग अधिक लाभ तुम्हाला प्राप्त होईल। उद्या महाराजांच्या सूचनेप्रमाणे ठिकाणी बोलण्याची आज्ञा महाराजांनी दिली, तशी माझी योग्यता नाही बोलण्याची, पण महाराजांनी आज्ञा केली आणि म्हणून या ठिकाणी दादांच्या समोर थोडा बोलण्याचा प्रयत्न केला। आपण सर्व सुज्ञ मंडळी मोठ्या संख्येने येतात, वेळ खूप झालेला आहे। सुगंध पुष्पाणि यथा कालो धर्म का नाश प्राणियों में सद्भाव विश्व का। जय हो भारत माता की जय। आज के आनंद की जय। अपने अपने गुरुदेव की जय। सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्। ओम शांति शांति शांति। 1 मिनिट चव्हाणवाडीचे आमचे सर्व